हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे घेतला जाणारा हा लेव्हल 2 चा उपक्रम. यामध्ये आज आपण अध्याय 1 भगवद्गीतेचा अर्जुन विषाद योगचं अध्ययन करणार आहोत. तर प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकत आहोत. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम बनवला आणि झूमद्वारे आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसल्या या संधीचा लाभ आपण घेऊ शकत आहोत. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, प्रत्येक श्लोकाचा सखोल अर्थ समजावून सांगितला. टेक्निकल टीमचे धन्यवाद देते. तसंच मराठीच्या पूर्ण टीमचेही धन्यवाद, कारण त्यांच्या सर्वांच्या सहकार्याशिवाय हा अभ्यासक्रम घेणे हे शक्य होत नाही. तर आज उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत. आज आपण अध्याय 1 भगवद्गीतेचा अर्जुन विषाद योगचं अध्ययन करणार आहोत. आपण ज्या पुस्तकाच्या आधारावरती हा अभ्यासक्रम घेतो तो म्हणजे भगवद्गीता जशी आहे तशी. ही श्रीला प्रभुपाद यांनी लिहिलेली आहे. कृष्ण कृपामूर्ती अभय शरणारविंद भक्ती वेदांत स्वामी श्रीला प्रभुपाद यांच्याद्वारे लिहिलेल्या या पुस्तकाच्या आधारावरती आपला हा अभ्यासक्रम आहे. तर हे पुस्तक जगत प्रसिद्ध आहे. एवढंच नाही तर 4 वर्षांमध्ये अमेरिकेमध्ये राहून श्रीला प्रभुपाद यांनी तेथील लोकांना कृष्ण भावना दिली. अमेरिकेतील लोक हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन करू लागली. त्यांच्या जीवनाची दिशा श्रीला प्रभुपाद यांनी कृष्णाकडे वळवली. तर आजही 50 वर्षाहून अधिक वर्ष श्रीला प्रभुपाद यांच्या कृष्ण भक्तीचा प्रचार आणि प्रसार कार्यात वाहून घेतलेली अनेक पाश्चात्य लोक आहेत, जे रोज 16 माळाचा जप करतात, 4 नियमांचं पालन करतात, मांसाहार करीत नाहीत, जुगार खेळत नाहीत, नशा करीत नाहीत, अवैध संबंध ठेवत नाहीत. अशा प्रकारे अत्यंत साधं सरळ सदाचाराने जीवन ते जगतात. आपण आधीच्या मागच्या रविवारी जो ओरिएंटेशनचा वर्ग झालेला आहे त्यामध्ये आपण श्रीला प्रभुपाद आणि भगवद्गीता याबद्दल थोडीशी ओळख करून घेतलेली आहे. आता संक्षिप्त मध्ये मी थोडंसं परत एकदा सांगते आणि मग आपण अध्यायाला सुरुवात करूया. तर श्रीला प्रभुपाद सांगत असत की भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण स्पष्टपणे सत्य कथन करतात. जसं की सूर्य आकाशात असतो तेव्हा सर्वजण त्या सूर्याला बघू शकतात, पण ढगाळ सूर्य असला तरी तो आहे, पण तरीही सूर्य नाहीच असं म्हणणारे लोक आहेतच. तर अशा प्रकारे अज्ञानी लोक भगवद्गीतेमध्ये कृष्णाने दिलेला उपदेश समजू शकले नाही. श्रीला प्रभुपाद उदाहरण सांगतात की मध जर का बाटलीमध्ये बंद असेल तर त्याचा गोडवा आपल्याला समजणार नाही.
तो जोपर्यंत आपण बाटली उघडून मध चाखणार नाही ना तोपर्यंत त्याची मधुरता आपल्याला समजणार नाही. तसंच बाटली उघडून प्रत्येकाला एक एक थेंब मध दिला जावा तसं श्रीला प्रभुपाद यांचं कार्य आहे. भगवद्गीतेचा उपदेश त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचवला आणि त्याचाच परिणाम सर्वांवरती झाला. अनेक देशातील लोकांनी याचा लाभ घेतला. अमेरिकाच नाही तर रशिया, जर्मनी, कॅनडा अशा अनेक देशांमध्ये श्रीला प्रभुपाद यांनी कृष्ण भावनेचा प्रसार केला. जगभरामध्ये इस्कॉनची अनेक केंद्र आहेत. देश-विदेशातील लोक प्रभुपाद यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्ण भावनेमध्ये प्रगती करतायत. काही वर्षांच्या पूर्वी मायापूर येथे 108 वेगवेगळ्या देशातील भक्त एकत्र आले होते आणि ज्याला आपण वसुधैव कुटुंब असं म्हणू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही घेतली गेली. आता हे कोणामुळे शक्य झालं तर अर्थात कृष्ण कृपामूर्ती अभयचरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रीला प्रभुपाद यांच्या प्रयत्नांमुळे. 500 वर्षांच्या पूर्वी जी परंपरा श्री चैतन्य महाप्रभू यांनी सुरू केली तीच चळवळ त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवली. सर्वांना हरिनामाचं महत्व त्यांनी पटवून दिलं आणि सर्व जीवांना कृष्ण भावना दिली. तर आपण ही जशी आहे तशी भगवद्गीतेचा आता अभ्यास सुरू करणार आहोत जी श्रीला प्रभुपाद यांच्याद्वारा लिहिली गेलेली आहे. भगवद्गीतेला गीतोपनिषद असंही म्हटलं जातं. सर्व वैदिक ज्ञानाचं हे सार आहे आणि भगवद्गीतेचा जो मूळ आशय आहे तो आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे. आपल्याला एखादं आता औषध घ्यायचं असेल तर ते त्या औषधावरती सांगितलेल्या निर्देशानुसार आपल्याला घ्यावं लागतं. म्हणजे स्वतःच्या मनाने वगैरे आपण घेऊ शकत नाही. वैद्यांच्या सल्ल्याने किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला ते घ्यावं लागतं. तसंच भगवद्गीता ही तिच्या वक्त्याने सांगितलेल्या आदेशानुसार आपल्याला मान्य केली पाहिजे. भगवद्गीतेचे वक्ते भगवान श्रीकृष्ण आहेत. भगवद्गीतेच्या प्रत्येक पानावरती त्यांचा उल्लेख भगवान म्हणून केलेला आहे. तर भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत हे आपण मान्य केलं पाहिजे. वैदिक ज्ञानाचे महान आचार्य शंकराचार्य आहेत, रामानुजाचार्य आहेत, माधवाचार्य आहेत, श्री चैतन्य महाप्रभू आहेत आणि इतर यांनी सर्वांनी मान्य केलं आहे की श्रीकृष्णच हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. ब्रह्मसंहिता आणि इतर पुराणांनीही तसेच श्रीमद भागवतम ज्याला भागवत पुराण असं म्हटलं जातं तेही स्वीकार करतं की कृष्णच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. कृष्णच तो भगवान स्वयं असं म्हटलेलं आहे भागवतम मध्ये. तर यासाठी आपण भगवद्गीता भगवंतांनी ज्या स्वरूपामध्ये आपल्याला सांगितलेली आहे त्या स्वरूपात आपण तिचा स्वीकार केला पाहिजे. ईश्वर हा परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम हे असं ब्रह्मसंहितेमध्ये वर्णन आहे. कृष्ण कसे आहेत तर त्यांचं शरीर हे सच्चिदानंद आहे, ते अनादिर आहेत, सर्वांचे आदी आहेत ते. आता आपण उदाहरण घ्यायचं असेल तर बघा ट्रेन चालते तर ट्रेन चालत असताना पुढचा डबा हा मागच्या डब्याला ओढतो त्याला त्याच्या पुढचा डबा पण सगळ्यात पुढे इंजिन आहे. इंजिनाला पुढे ओढणारं किंवा खेचणारं कोणीच नाहीये. इंजिन सर्व डब्यांना ओढत असतं. किंवा आता गाईचं बघा, गाय दूध देते कारण ती गवत खाते. मग गवत कुठून आलं तर पावसामुळे उगवलं. पाऊस कुठून आला तर ढगामुळे आला. ढग कुठून आले तर समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन झालं त्यामुळे हे तयार झाले. आणि ते कसं झालं तर सूर्याच्या उष्णतेमुळे झालं. मग सूर्य कुठून आला तर सूर्य हा भगवंतांचा नेत्र आहे. चक्षुरेश सविता सकल ग्रहाणाम राजा म्हणजे सर्व ग्रहांचा राजा सूर्य आहे असं म्हटलेलं आहे. तो अत्यंत दैदिप्यमान आहे. आणि कसं आहे भगवंतांच्या आज्ञेनुसार सूर्य काम करतोय. तर अशा प्रकारे आपण समजू शकतो की कृष्ण हे सर्वांचे आदी आहेत. सर्व गोष्टी ह्या त्यांच्यापासूनच आहेत आणि कृष्ण हे उत्पत्ती करता तथा पालन करताही आहेत. आता इथे भगवद्गीतेमध्ये कृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे परम रहस्य मी तुला सांगण्याचं कारण म्हणजे तू माझा भक्त आहेस आणि मित्र आहेस. त्यामुळे आपल्याला याचा अर्थ काय समजून घ्यायचा आहे की हा ग्रंथ विशेष करून भगवत भक्तांसाठी आहे. अर्जुन हा भगवंतांचा भक्त होता, शिष्य होता आणि जिवलग सखा होता. म्हणून ज्या व्यक्तीकडे अर्जुनासारखे गुण आहेत ती व्यक्तीच भगवद्गीतेचा अभ्यास उत्तम प्रकारे करू शकते. भक्त होणे म्हणजे भगवंतांच्या बरोबर प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करणे. प्रत्येकाचा भगवंतांशी एक विशिष्ट संबंध आहेच पण आपल्या वर्तमान बद्ध अवस्थेमुळे आपल्याला भगवंतांचे आणि त्यांच्याबरोबर असणारे या शाश्वत संबंधाचं विस्मरण झालेलं आहे.
तर भगवद्गीता ही भक्तिभावाने आपल्याला स्वीकारली पाहिजे. आणि एखाद्याने स्वतःला आपण कृष्णांच्या समान आहोत किंवा कृष्ण हे साधारण व्यक्ती आहेत असं अजिबात समजू नये. श्रीकृष्ण साक्षात पुरुषोत्तम भगवान आहेत, म्हणून जो भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करीत आहे त्याने तात्विक दृष्ट्या तरी श्रीकृष्णांना पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केलं पाहिजे. तर जोपर्यंत नम्र भावाने आपण भगवद्गीता वाचत नाही तोपर्यंत ती व्यवस्थितपणे आपण जाणू शकत नाही. भगवद्गीतेचं हे पुस्तक आपल्या सर्वांकडे आहे. जे श्रीला प्रभुपाद यांनी दिलेलं भगवद्गीता जशी आहे तशी, असं मी समजूनच हे बोलते आहे. भगवद्गीतेचं हे पुस्तक आपण मित्रमंडळींना पण भेट स्वरूपात देऊ शकतो. त्यांना कृष्ण भावनेशी जोडून घेऊ शकतो. आपला एक प्रयत्न राहील, निष्काम कर्म राहील कृष्णांच्या आनंदासाठी केलेलं. या भगवद्गीतेचं रूपांतर अनेक भाषांमध्ये म्हणजे ही पुस्तकं उपलब्ध आहेत. इस्कॉनच्या कुठल्याही मंदिरामध्ये भगवद्गीता आपल्याला मिळते. तसेच ऑनलाईन पण तुम्हाला विकत घेता येते. आपल्या देशाचा सांस्कृतिक वारसा आहे आणि ज्याचा आपल्याला सर्वांना खूप अभिमान आहे. आपले पंतप्रधानही जेव्हा इतर देशांना भेट देतात तेव्हा भगवद्गीतेचं पुस्तक हे आवर्जून त्यांना भेट स्वरूपात देतात. तर आपला हा ऑनलाईन उपक्रम आता उद्यापासून 18 दिवसांचा भगवद्गीता समजून घ्या हा जो उपक्रम आहे त्याची लिंक तुम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. सर्वांना या कृष्ण भावनेमध्ये सहभागी तुम्ही करून घेऊ शकता. जो आनंद तुम्ही ह्या उपक्रमातून घेतला तो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. भगवद्गीता बघा आपल्याला कशी आपल्या जीवनामध्ये मदत करते. आता जीवनामध्ये आपल्या कितीतरी परिस्थिती अशा येतात ज्या आपल्याला अगदी निस्सहाय्य बनवतात. इकॉनॉमीवर आपला कंट्रोल नसतो, युद्धावरती आपला कंट्रोल नसतो, वाढणाऱ्या किमतींवरती आपला कंट्रोल नसतो, कधी अचानक कोणाची नोकरी जाते, कधी अपघात होतो. तर या सर्व परिस्थिती आपल्या हाताच्या बाहेर आहेत. आपण अगदी निस्सहाय्य होतो. पण भगवद्गीता आपल्याला शिकवते की निस्सहाय्य परिस्थितीमध्ये तुम्ही निराश होऊ नका. म्हणजे यू मे बी हेल्पलेस बट डोंट बिकम होपलेस. तर हे कसं होईल? तर त्याची एक प्रक्रिया आहे. शरीराला आपण कसं व्यायाम करून तंदुरुस्त बनवतो, तसेच मनाचे पण व्यायाम करून मनाला आपण सशक्त बनवू शकतो. तर इथे इस्कॉनमध्ये ABCD असं सांगितलेलं आहे आपल्याला. ए म्हणजे काय? असोसिएशन, भक्तांचा संघ. बी म्हणजे बुक्स, बुक्स म्हणजे श्रीला प्रभुपाद यांची पुस्तकं. सी म्हणजे कंटेम्पलेशन म्हणजे ज्याला आपण चिंतन म्हणूया. आणि डी म्हणजे डाएट, सात्विक आहार आणि भगवंतांना अर्पण केलेला प्रसाद. तर या 4 गोष्टी विचारपूर्वक आपण जेव्हा आत्मसात करतो तर त्यावेळेला मन सशक्त होतं. पण ही हळू येणारी स्थिती आहे. म्हणजे जसं 20 किलो वजन आपण एका दिवसात कमी करता येत नाही आपल्याला. म्हणजे एका दिवसात काहीच होत नाही. कोणी व्यक्ती धनाढ्यही होऊ शकत नाही, कोणी ज्ञानी बनू शकत नाही. तसंच एक दिवसात ही प्रक्रिया आपण आत्मसातही करू शकत नाही. हे हळूहळू होतं. तर हे भगवद्गीतेचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी आज आपण एकत्र आलेलो आहे. याला स्वाध्याय यज्ञ असं म्हणतात. आपण श्लोक, त्याचा अनुवाद हे समजून घेऊया. श्रीला प्रभुपाद यांनी लिहिलेल्या तात्पर्याचा आधार घेऊन श्लोकाचा अर्थ आपण समजून घेऊया. तर सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आजच्या या अभ्यासक्रमाच्या पहिल्या दिवशी. आणि लेव्हल 2च्या अभ्यासक्रमाचा आज आपण सुरुवात करतोय. 18 दिवस भगवद्गीता समजून घ्या हा उपक्रम तुम्ही सर्वांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. ती लेव्हल आता आपण अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी आपल्याला तयार करतो आहे. यासाठी आपल्याला रोज आपलं नामस्मरण झालं पाहिजे. भक्तांचा संघ आपल्याला मिळाला पाहिजे. श्रीला प्रभुपाद यांनी लिहिलेली पुस्तकं आपण वाचली पाहिजेत. पुस्तकं वाचल्याने आपल्याला ज्ञान मिळतं आणि जेव्हा आपल्या भक्तीला ज्ञानाची जोड मिळते तेव्हा आपण शीघ्रतेने प्रगती करतो. आणि ही भक्ती कशी केली पाहिजे? तर निरंतर केली पाहिजे. म्हणजे आज नामस्मरण केलं, उद्या आपलं राहून गेलं असं नाही. तर ते रोज आपल्याला केलं पाहिजे. निरंतरता हवी आणि अनुकूलता हवी. अनुकूलता म्हणजे उत्साहाने केलं पाहिजे आपल्याला हे आणि निष्कपट भावाने केलं पाहिजे. मला काहीतरी प्राप्त करायचं आहे हे करून अशा हेतूने करायचं नाही. कृष्णांच्या प्रेमासाठी आपल्याला हे केलं पाहिजे. आता आपण अध्याय पहिल्यातला पहिला श्लोक म्हणजे भगवद्गीतेच्या पहिल्याचा पहिल्या श्लोकापासून प्रारंभ करूया. हरे कृष्ण. अध्याय 1चं नाव आहे अर्जुन विषाद योग.
कुरुक्षेत्रावरील युद्धस्थळावर सैन्याचे निरीक्षण. तर पहिला श्लोक मी वाचते, त्यानंतर तुमच्यापैकी कोणीतरी अनुवाद वाचा. हरे कृष्ण. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम अकुर्वत संजय. हरे कृष्ण. कोणी वाचेल का अनुवाद? हरे कृष्ण. तुम्हाला स्क्रीन दिसतोय ना सगळ्यांना? हो माताजी. बरं, योजना माताजी वाचा तुम्ही अनुवाद. हा, एक मिनिट माताजी. मला तुमचा आवाज येत नाही. सगळ्यांना येतोय का आवाज? माझा आवाज येत नाही माताजी. हो, येतोय माताजी, येतोय. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? माताजी, आवाज येतोय ना? हो, आता आवाज येतोय. माझा आवाज तुम्हाला इतका वेळ येत होता का? हो, येत होता माताजी. बरं, पण मला तुमचा आवाज आता आला ज्या वेळेला मी माझे इयर प्लग्स काढले. एनिवे, आता तुम्हाला माझा आवाज क्लिअर येतोय का? मग मी इयर हो, प्लग्स येतोय. बाजूलाच काढ. हा, ठीक आहे, ओके. हो. हरकत नाही. हा. तात्पर्य. चालेल. नाही, भगवद्गीता. तात्पर्य नका वाचू माताजी, तात्पर्य नका वाचू. आपण ज्या ज्या ठिकाणी तात्पर्याचा आधार घ्यायचा आहे तिथले काही थोडेसा भाग वाचू. मी तुम्हाला सर्वांना तात्पर्य समजून सांगते आता. तर हा, चालेल. धन्यवाद माताजी. तर धृतराष्ट्राने बोललेला एकमेव श्लोक आहे भगवद्गीतेचा, आणि अध्यायाची सुरुवात पण धृतराष्ट्राच्या या श्लोकाने झालेली आहे. तर आपल्याला माहिती आहे सर्वांना की धृतराष्ट्र आणि पांडू हे दोन भाऊ होते, आणि त्यांचा कुरुवंशामध्ये जन्म झाला होता. तर मोठा भाऊ होता धृतराष्ट्र, जो जन्मापासून आंधळा असल्यामुळे त्याला राज्यपद न मिळता त्याचा धाकटा भाऊ पांडू याला मिळालं होतं. पांडूचा तरुणपणी मृत्यू झाल्यामुळे युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या त्याच्या 5 पुत्रांचं पालन पोषण काही काळाकरता राजा झालेल्या या धृतराष्ट्राने केलं. अशा प्रकारे धृतराष्ट्र आणि पांडू या दोघांचेही पुत्र एकाच राजवंशामध्ये वाढले. पण धृतराष्ट्र पांडूच्या पुत्रांना पांडव आणि स्वतःच्या पुत्रांना तो कौरव असं म्हणत असे. कौरव आणि पांडव दोघांनाही द्रोणाचार्यांनी क्षत्रिय विद्येमध्ये निष्णात केलं, आणि दोघांनाही भीष्म पितामह यांनी मार्गदर्शन पण केलं. आता असं असलं ना तरी धृतराष्ट्राचे पुत्र, विशेष करून जो सगळ्यात ज्येष्ठ पुत्र दुर्योधन जो होता ना, तो पांडवांचा अतिशय द्वेष करायचा. आणि आंधळा तथा हा जो दुष्ट प्रवृत्तीचा धृतराष्ट्र होता, त्याची इच्छा होती की हे जे पांडूचे पुत्र होते त्यांना न मिळता माझ्या पुत्रांना राज्य मिळावं. आणि याप्रमाणे धृतराष्ट्राच्या संमतीने दुर्योधनाने पांडवांची हत्या करण्याचा कट रचला. पांडव हे विदुर आणि कृष्ण यांच्या काळजीपूर्वक संरक्षणाखाली असल्यामुळे त्यांचे प्राण वाचू शकले. आता जेव्हा अज्ञातवासातून परत आले पांडव, त्यांनी आपलं राज्य परत मिळावं म्हणून दुर्योधनाला सांगितलं, विनंती केली, परंतु त्याने स्पष्ट नकार दिला. आता क्षत्रिय असल्यामुळे त्यांना राज्य करणं हा त्यांचा धर्म होता पांडवांचा, परंतु त्यांनी केवळ 5 गावं मागितली. दुर्योधनाने सुईच्या टोका इतकी भूमी देखील देण्यास नकार दिला. आतापर्यंत बघा, पांडव सातत्याने सहिष्णुता दाखवत आलेले होते, परंतु आता त्यांना युद्ध करण्याशिवाय कुठलाही अन्य पर्याय उरला नाही. जगभराच्या राजांपैकी काहींनी पांडवांची बाजू घेतली तर काहींनी कौरवांची बाजू घेतली. आणि आपल्याला जसं माहितीये की कृष्ण स्वतः शांतीदूत म्हणून सभेमध्ये गेले होते. त्यांनी युद्ध टाळण्याची विनंती, म्हणजे प्रस्ताव ठेवला होता, पण कृष्णांचा प्रस्ताव, विनंती सर्वांनी अमान्य केली, आणि तेव्हा हे युद्ध होणं जवळजवळ निश्चितच झालं. सदाचारणी असलेल्या पांडवांनी श्रीकृष्णांना परमेश्वर म्हणून जाणलेलं होतं, परंतु धृतराष्ट्राचे पुत्र मात्र त्यांना समजू शकले नाहीत, आणि कौरवांच्या हट्टामुळे कृष्णांनी युद्धामध्ये भाग घेतला, पण ते स्वतः युद्ध करणार नव्हते. दुर्योधनाने कृष्णांकडून सैन्य मागून घेतलं, आणि पांडवांनी कृष्णांना त्यांच्या बाजूने यावं ही इच्छा दाखवली. तशा प्रकारे कृष्ण अर्जुनाचे सारथी झाले. त्यांनी अर्जुनाचा रथ हाकला. दोन्ही पक्ष आता युद्धाला सज्ज आहेत, आणि इथे आता भगवद्गीतेचा शुभारंभ होणार आहे.
धृतराष्ट्र हा डोळ्यांनी आंधळा तर होताच, पण पुत्रमोह आणि राज्यप्राप्तीच्या लालसेने त्याला अंध केलेलं होतं. धृतराष्ट्र या शब्दाचा अर्थ काय? धृत म्हणजे धरून बसलेला, पकडून ठेवलेलं राज्याला, म्हणून धृतराष्ट्र असं त्याचा अर्थ आहे. तर या श्लोकातून पहिला श्लोक जो आपण बघितलाय ह्याच्यातून आपल्याला धृतराष्ट्राची मानसिकता समजते. खरं तर पांडव आणि कौरव हे दोघंही कुरुवंशी आहेत, म्हणजे एक एकत्र कुटुंब आहे. आणि अशा कुटुंबामध्ये ह्याचा अमक्याचा पुत्र असं न संबोधता माझे पुतणे असं म्हटलं जातं. म्हणजे आपला प्रत्यक्ष संबंध आहे त्याच्याबरोबर हे समजतं. पण जेव्हा माझ्या भावाची मुलं असं म्हटल्याने हा संबंध कसा होतो? दूरचा होतो. तर इथे धृतराष्ट्र म्हणतो ना, की माझी आणि माझ्या पांडूच्या मुलांनी काय केले, पांडूच्या पुत्रांनी काय केले, यावरून आपल्याला समजतं की त्याच्या मनामध्ये माझं तुझं अशी भावना आहे. तर वरवर जरी साधा प्रश्न वाटत असला तरी धृतराष्ट्राच्या मनातील शंका, भय हे इथे आपल्याला स्पष्टपणे दिसतं. युद्ध होऊ नये म्हणून प्रयत्न झाले होते, वाटाघाटी झाल्या होत्या, पण शेवटी हे युद्ध अटळ होतं. आता इथे कुरुक्षेत्राच्या रणांगणावर दोन्ही पक्ष युद्धासाठी सज्ज आहेत. धृतराष्ट्र आतुरतेने त्याचा सचिव जो आहे संजय त्याला विचारतोय की कुरुक्षेत्र या पवित्र स्थळावर एकत्रित झाल्यानंतर युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या व पांडूच्या पुत्रांनी काय केले. तर इथे धृतराष्ट्र आणि त्याचा सचिव संजय हे महालामध्ये बसलेले आहेत आणि व्यासदेव जे आहेत त्यांचा हा शिष्य आहे संजय, ते त्याला दिव्य दृष्टी देतात. तर त्याद्वारे आता हा संजय युद्धभूमीवर ज्या काही घटना चालू आहेत त्या बघून तो त्याचं वर्णन करून इथे धृतराष्ट्राला सांगतोय महालात बसल्यावरती. दुसरं कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे असाही उल्लेख आलेला आहे. तर कुरुक्षेत्राचा उल्लेख धर्मक्षेत्र असा का आलेला आहे ते आपण आता समजून घेऊया. धर्मक्षेत्र म्हणजे जिथे धार्मिक कार्य केली जातात असं ठिकाण. तर कुरुक्षेत्रामध्ये अनेक योगींनी अनेक वर्ष तप केला होता. कुरु नावाच्या राजाने अनेक काळ तपस्या इथे केलेली होती, दानधर्म केलेला होता, त्यामुळे ही भूमी पावन झाली होती. वैदिक साहित्यामध्ये कुरुक्षेत्राचा उल्लेख देवतांसाठी सुद्धा पूजनीय स्थान असा करण्यात आलेला आहे. तर धृतराष्ट्राच्या मनामध्ये काळजी होती, कारण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते. त्यामुळे कौरवांना विजय मिळेल का या युद्धामध्ये, याबद्दल धृतराष्ट्र हा साशंकित होता. आणि पांडव हे धर्माच्या बाजूने आहेत आणि कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र असल्याने त्याचा फायदा पांडवांना होईल का, आणि तसा फायदा जर का त्यांना मिळाला तर पांडव युद्ध जिंकतील असं त्याला वाटत होतं. पण अशा पवित्र भूमीवरती म्हणजे कुरुक्षेत्रावरती पांडव युद्ध करायला तयार होतील का माघारच घेतील युद्धातून. आणि तसं झालं तर युद्ध न होताच माझ्या मुलांना म्हणजे कौरवांना राज्य मिळेल, की असं होईल की धर्मक्षेत्राचा प्रभाव माझ्याच पुत्रांवरती होईल आणि ते पांडवांना राज्य द्यायला तयार होतील. असे अनेक विचार आता या धृतराष्ट्राच्या मनात येत होते. धृतराष्ट्राच्या मनात राज्यप्राप्तीची लालसा प्रचंड होती आणि भावाभावांमध्ये तडजोड व्हावी अशी त्याची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे राजा असूनही त्याने युद्ध थांबवण्याचे कुठलेही प्रयत्न केले नाहीत. आता युद्धभूमीवर कौरवांचं काय होणार हे जाणून घेण्यासाठी त्याने संजयला हा प्रश्न विचारला होता. इकडे श्रीला प्रभुपाद तात्पर्यामध्ये शेवटच्या पॅरेग्राफमध्ये सांगतात की धान्याच्या शेतातून अनावश्यक तृण काढून टाकले जातात, तसंच कुरुक्षेत्र रूपी शेतातून तृणवत अशा दुर्योधन आणि धृतराष्ट्राच्या इतर पुत्ररूपी तृणांचा समूळ नाश केला जाईल. आता धर्मपिता श्रीकृष्णांच्या उपस्थितीमध्ये अर्थात. आता धान्याच्या शेतामध्ये जे तृण इत्यादी उगवतात ते दिसताना अगदी धान्यासारखेच दिसतात, पण खरं तर ते धान्याच्या वाढीला अवरोध करतात. त्यामुळे त्या तृणांना वेळीच काढून टाकावं लागतं, जे कार्य शेतकरी करतो. कारण त्याला ज्ञान असतं धान्य कुठलं, म्हणजे आता भाताचं शेत असेल तर भात कुठला आणि तृण कुठले हे शेतकरी बरोबर ओळखू शकतो. आता इथे कुरुक्षेत्रावर हे कार्य श्रीकृष्ण करतायत. जसं शेतकरी भाताच्या शेतामधील तृण एक एक करून उपटून टाकतो, तसंच इथे कृष्णांनी अधार्मिक प्रवृत्तीच्या कौरवांचा नाश केला आणि ज्यांना रक्षण दिलं ते म्हणजे पांडव. तर धर्मक्षेत्रामध्ये धर्मच राहणार, जसं भाताच्या शेतामध्ये भातच हवा, तृण नसावेत. तर इथे कुरुक्षेत्रामध्ये धर्मच राहील, अधर्माचा समूळ नाश होईल.
दुसरा श्लोक बघू आपण. हरे कृष्ण. संजय उवाच द्रष्टा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यम् उपसंगम्य राजा वचनम् अब्रवीत. हरे कृष्ण. कोणी अनुवाद वाचताय का? वाचा योजना माताजी, तुम्ही वाचलत तरी चालेल. हो, वाचते. हरे कृष्ण माताजी. हरे संजय कृष्ण. म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैन्याची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास प्रारंभ केला. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे संजयने दुर्योधनाला राजा असं म्हटलेलं आहे. खरं तर दुर्योधन राजा नाहीये, पण संजय हा धृतराष्ट्राचा सचिव आहे आणि धृतराष्ट्राच्या मनात काय सुरू आहे ना हे तो जाणतो. धृतराष्ट्राच्या पुत्राला मी राजा म्हटल्याने धृतराष्ट्राला बरं वाटेल म्हणून संजय दुर्योधनाला राजा असं म्हणतो. आणि जो आधीच्या श्लोकामध्ये आपण प्रश्न बघितला धृतराष्ट्राचा, त्या धृतराष्ट्राच्या प्रश्नाला अनुसरून आता हा संजय, त्याचा जो सचिव आहे, तो इथे उत्तर देतोय. दुर्योधन कसा आहे? कुशल कूटनीती खेळण्यामध्ये तो अत्यंत हुशार आहे. इथे म्हटलंय दुर्योधनाने पांडव सेनेची व्यूहरचना बघितली. आपल्याला चक्रव्यूह रचनेबद्दल माहिती आहे, ज्याच्यामध्ये अभिमन्यू अडकलेला होता. आणि इथे पांडवांची जी व्यूहरचना आहे तिला वज्रव्यूह असं म्हटलेलं आहे. आता दुर्योधन जेव्हा पांडवांची व्यूहरचना बघतो तेव्हा तो घाबरतो, पण त्याने आपलं भय तो व्यक्त केलं नाही. खरं तर दुर्योधनाने कौरव सेनेचे जे सेनापती आहेत भीष्मदेव, त्यांच्याकडे जायला पाहिजे होतं, पण त्यांच्याकडे न जाता दुर्योधन द्रोणाचार्यांकडे गेला. आणि भीष्मदेव हे कौरव सेनेचे जे सेनापती होते, त्यांनी कसं आहे प्रतिज्ञा केलेली होती की मी हस्तिनापुराच्या सिंहासनाकडे किंवा राजाकडे सदैव निष्ठेने राहीन, कुठल्याही परिस्थितीत मी राज्याचं रक्षण करीन. त्यामुळे दुर्योधनाला भीष्मदेवांची खात्री होती. पण द्रोणाचार्य यांना पांडवांच्या बद्दल प्रेम होतं हे दुर्योधनाला माहिती होतं आणि सर्व पांडव त्यांना आवडत असत. म्हणजे एक सॉफ्ट कॉर्नर ज्याला म्हणतो ना तसं होतं. विशेषतः अर्जुन त्यांना फार आवडत असे. आणि मग इथे त्याने दुर्योधनाने आता द्रोणाचार्यांकडे जाऊन तो आता कूटनीती खेळणार आहे. द्रोणाचार्यांकडे जाऊन तो अशा प्रकारे बोलणार आहे ज्यामुळे द्रोणाचार्यांचा क्रोध जागृत होईल त्यांच्यामध्ये. आता पुढच्या श्लोकामध्ये आपण बघूया दुर्योधन नेमकं काय बोलतो द्रोणाचार्यांकडे आणि त्यांचा राग तो कसा उत्तेजित करू शकतो. तिसरा श्लोक बघू आपण. हरे कृष्ण. पश्यैतां पाण्डुपुत्राणाम् आचार्यं महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमताम्. हरे कृष्ण. वाचता माताजी अनुवाद. हो, हरे कृष्ण माताजी. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता दुर्योधनाकडे कृष्णांची नारायणी सेना होती. ती जवळजवळ 11 औक्षिणी सेना होती आणि पांडवांकडे 7 औक्षिणी सेना होती. एक औक्षिणी सेना म्हणजे 21,817 रथ, तेवढेच हत्ती, 21,817 हत्ती. त्यानंतर 1,09,650 सैनिक आणि 65,600 घोडेस्वार. ही झाली एक औक्षिणी सेना. अशी 11 औक्षिणी सेना दुर्योधनाकडे होती आणि पांडवांकडे 7 औक्षिणीच होती. पण तरीही पांडवांची व्यूहरचना बघून दुर्योधन खूप घाबरला. आता इथे म्हटलेलं आहे ना व्यूढां द्रुपद पुत्रेण तव शिष्येन धीमता. आता द्रुपद पुत्र आणि द्रोणाचार्य यांचं काय नातं होतं आणि द्रुपद पुत्र हा शब्द का वापरलाय हे आपण समजून घेऊया. आता हा जो द्रुपद पुत्र आहे ना त्याचं नाव आहे दृष्टद्युम्न, पण ते नाव न घेता दुर्योधनाने द्रुपद पुत्र असा शब्द वापरलेला आहे. आता द्रोणाचार्य आणि द्रुपद हे एकाच गुरुकुलामध्ये शिकत असत. त्यावेळी ते खूप चांगले मित्र होते आणि द्रुपदने द्रोणाचार्यांना सांगितलं होतं की तुला कधीही मदत हवी असेल तर ती तू माझ्याकडे माग, तुला मी नक्की मदत करेन.
असं वचन दिलेलं होतं. त्यानंतर काही काळ निघून गेला. द्रोणाचार्यांची परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. तेव्हा त्यांना या गोष्टीचं स्मरण झालं. आणि त्या काळातले राजे कसं असत, ते आपले वचन मोडत नसत, पाळत असत ते वचन. तर आता द्रुपद राजा होता आणि त्यामुळे आपण त्याच्याकडे जाऊन मदत घेऊ असं द्रोणाचार्यांनी ठरवलं. कदाचित एखादं गाव मला द्रुपद देईल या विचाराने ते द्रुपदकडे गेले, पण द्रुपदने त्यांना मदत करायला नकार दिला. मित्र आहे म्हणून ओळख दाखवायचं पण नाकारलं. जमीन इत्यादी तर काही मदत केलीच नाही. त्यामुळे द्रोणाचार्यांचा अपमान झाला आणि आता दुर्योधनाने द्रुपदपुत्र हा शब्द वापरून द्रोणाचार्यांना ह्या अपमानाची आठवण करून दिली या सर्व गोष्टीची. आणि तुम्ही या युद्धामध्ये आपल्या अपमानाचा बदला घेऊ शकता म्हणून दुर्योधनाने द्रुपदपुत्र असा शब्दाचा वापर केला इथे. आता जेव्हा द्रुपदाने द्रोणाचार्यांचा अपमान केला होता तेव्हा द्रोणाचार्यांना खूप राग आला. मग नंतर हस्तिनापुरामध्ये येऊन सर्व कुरु राजपुत्रांचे ते गुरु झाले. त्यांनी सर्वांना युद्धनीती शिकवली कौरवांना आणि त्यांना आज्ञा दिली की तुम्ही ह्या द्रुपदाच्या राज्यावरती हल्ला करा आणि त्याला बंदिस्त बनवून तुम्ही माझ्याकडे आणा. पण जे करायला कौरव असफल झाले. मग त्यांनी पांडवांना सांगितलं, जे यशस्वी झाले. त्यामुळे आता द्रुपदाला काही जमीन द्रोणाचार्यांना द्यावी लागली. या सगळ्या गोष्टीचा द्रुपदाला खूप अपमान वाटला. द्रुपद क्षत्रिय होता आणि क्षत्रियाला अपमान सहन करणं फार अवघड असतं. तर त्याने काय केलं, एक यज्ञ केला आणि यज्ञामध्ये यज्ञ देवतेकडे एक पुत्र मागितला जो द्रोणाचार्यांचा वध करेल. तो म्हणजे हा द्रुपद पुत्र दृष्टद्युम्न. या यज्ञातून दृष्टद्युम्न बरोबर त्याला एक पुत्री म्हणजे द्रौपदीचीही प्राप्ती झाली. आता हे सर्व द्रोणाचार्यांना माहिती होतं. काही काळाने हा दृष्टद्युम्न युद्धनीती शिकायला द्रोणाचार्यांच्याकडेच आला. त्यावेळी द्रोणाचार्याहून श्रेष्ठ युद्धनीती शिकवणारे कोणीही शिक्षक नव्हते. तर त्यामुळे सर्व माहिती असूनही द्रोणाचार्यांनी त्याला शिकवायला नकार दिला नाही. आता विद्या घ्यायला कोणी ब्राह्मणाकडे गेला तर ब्राह्मण नाकारत नाही. गुरूंचं कार्य असतं की कुठलाही भेदभाव न ठेवता त्याला ज्ञान देणं. आणि द्रोणाचार्य हे एक श्रेष्ठ ब्राह्मण होते आणि दृष्टद्युम्नाची प्राप्ती माझा वध करण्यासाठी झाली आहे हे माहिती असून सुद्धा द्रोणाचार्यांनी उत्तम रीतीने युद्धनीती या दृष्टद्युम्नाला शिकवली. आता हे जे पूर्वीचं शत्रुत्व होतं द्रोणाचार्य आणि द्रुपद यांच्यामधलं, ती ठिणगी परत प्रज्वलित होण्यासाठी दुर्योधन इथे म्हणतो की द्रुपद पुत्रेण तव शिष्येण धीमता. धीमता म्हणजे अतिशय बुद्धिमान. म्हणजे तुम्ही जे युद्धनीतीचं ज्ञान द्रुपदला दिलं तुमच्या शिष्याला, ते तुमच्या विरुद्ध वापरून त्याने ही व्यूहरचना तयार केलेली आहे. आता जरी हा दुर्योधन रागारागाने तावातावाने बोलत असला तरी त्याचं मन मात्र भयभीत आहे. पांडवांनी केलेली व्यूहरचना द्रोणाचार्यांना दिसत नव्हती का? दुर्योधनाने पांडवांना वनवासामध्ये पाठवलं. परत आल्यानंतर त्याला वाटलं की हे इतके वर्ष तर बाहेर राहिले, आता हे काही फार मोठी सेना उभारू शकणार नाहीत. पण प्रत्यक्षात इथे युद्धभूमीवरती पांडवांची विशाल सेना आणि व्यूहरचना बघून आता त्याला घाम फुटलेला आहे, ज्याने त्याची कल्पनाच केलेली नव्हती. कारण आता खरं तर दुर्योधनाने द्रोणाचार्यांकडे जाऊन पांडवांच्या सेनेबद्दल काळजी व्यक्त करून त्यातून आपण मार्ग कसा काढू शकतो यासाठी गुरु द्रोणाचार्यांकडून मार्गदर्शन मागायला हवं होतं. पण इथे तो कसा बोलतोय हे आता आपण बघितलं. पुढचा श्लोक बघू आपण. तिसरा श्लोक आपला झालेला आहे. चौथा श्लोक बघूया. हरे कृष्ण. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधीः युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. माताजी वाचता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येथे या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे दुर्योधन पांडवांच्या सेनेमधील योद्ध्यांची नावं घेतोय. द्रोणाचार्यांना तो सांगतोय की इथे हे सर्व श्रेष्ठ योद्धे त्यांचे शिष्य असले तरी त्यांनी त्यांच्याकडे कुठलाही सौम्यपणा दाखवू नये, नाहीतर कौरवांच्या विजयाच्या मार्गावरती हा मोठा अडथळा होईल. आता दुर्योधनासारखे व्यक्ती आपलं काम कसं करवून घेता येईल याकडे त्यांचं लक्ष होतं. ते उत्तेजित करतील, काहीही करतील, पण कसंही करून आपलं काम व्हावं हे त्यांना वाटत असतं.
आता हा भीम कसा आहे, खूप शक्तिशाली होता आणि अर्जुन निष्णात धनुर्धर होता, त्यामुळे दुर्योधनाला त्याच्यापासून भय वाटत असे. आता पुढचे श्लोक आपण वाचले ना तेव्हा आपल्याला याबद्दल अधिक समजेल. आपण हे वाचूया, 5वा आणि 6वा श्लोक हे दोन्ही एकत्र घेऊ आपण. हरे कृष्ण. दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुनरु पुरुजित कुंती भोजश्च शैब्यश्च नरपुंगवाः. वाचा माताजी. हरे कृष्ण. तेथे श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे धृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे आहेत. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. वाचा माताजी. हरे कृष्ण. तेथे पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रा पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जसं आपण सांगितलं मी तुम्हाला की भीम हा खूप शक्तिशाली होता आणि अर्जुन अत्यंत निष्णात धनुर्धर होता आणि दुर्योधनाला त्यांच्यापासून खूप भय वाटे. तसंच इथे सुभद्रा पुत्र हे अभिमन्यू, 5 पांडवांपासून द्रौपदीचे 5 पुत्र, एकूण 6, मग युधामन्यू, उत्तमौजा हे सर्व 8 आणि अजून भीम आणि अर्जुनासारखे महारथी पण आहेत. आता हे सांगितल्यावर दुर्योधनाच्या लक्षात आलं की पांडवांच्या सेनेतील महारथींची मी नावं तर घेतली, त्यांचा मोठेपणा सांगितला, पण हे ऐकून आता निराश होऊ नये म्हणून कौरव सेनेतील पराक्रमी योद्ध्यांचं पण तो वर्णन करणार आहे पुढच्या श्लोकामध्ये. आता या सर्व योद्ध्यांची नावं घेऊन दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगतोय की तुम्ही कोणाकडेही सौम्यपणा दाखवू नका. सातवा श्लोक वाचू आपण. हरे कृष्ण. अस्माकं तु विशिष्टाये तन्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीति मे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुमच्या माहिती करता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता दुर्योधन त्यांच्या कौरव सेनेमधील योद्ध्यांच्या बद्दल सांगणार आहे. हरे कृष्ण. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सोमदत्तिस्तथैव च. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येथे आपण स्वतः भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता पांडवांच्या सैन्यातील श्रेष्ठ योद्ध्यांची नावं सांगून झाल्यानंतर दुर्योधन त्याच्या कौरव सेनेकडे वळतो. आता इथे शब्द आहे ना भवान भीष्मश्च असा आलेला आहे बघा. भवान म्हणजे आदरपूर्वक त्याने द्रोणाचार्यांना उद्देशून हा शब्द म्हटलेला आहे. द्रोणाचार्य हे गुरु आहेत आणि प्रथम त्यांचं नाव भवान असं म्हणून भीष्मांचं नाव, त्याच्यानंतर मग भीष्म देवांचं नाव हा दुर्योधन घेतो. द्रोणाचार्य ब्राह्मण आहेत आणि भीष्म क्षत्रिय आहेत. आणि एक नियम असतो ज्याला आपण म्हणतो ना शिष्टाचार, की ब्राह्मणांना जास्त आदर दिला जातो. तर हे लक्षात ठेवून दुर्योधनाने प्रथम द्रोणाचार्यांना भवान असं संबोधलेलं आहे. आता इथे इतरही नावं घेतली गेली आहेत बघा योद्ध्यांची. त्याच्यामध्ये एक विकर्ण असं नाव आहे. तर विकर्ण हा तिसरा कौरव होता आणि 100 कौरवांपैकी तिसरा कौरव. तर विकर्ण हा धर्माच्या रस्त्यावरती चालत होता. जेव्हा द्यूत क्रीडा झाली, द्रौपदीचं चिरहरण झालं, तर तेव्हा विकर्णाने उठून विरोधही केला होता त्याचा. पण दुर्योधन आणि कर्ण यांच्या पुढे मात्र तो काही करू शकला नाही. तर त्यावेळी भीमाने प्रतिज्ञा केली होती की सर्व 100च्या 100 कौरवांना हा ठार मारेल भीम म्हणून. तर तेव्हा या महाभारताचं युद्ध नंतर जेव्हा सुरू झालं तर अर्जुनाच्या समोर युद्धाच्या दरम्यान कुठला कौरव आला तर अर्जुन त्याच्याशी न लढता तो दुसरीकडे जायचा, कारण भीमाने केलेल्या प्रतिज्ञेचा मान राखून तो हे असं करत होता. तर युद्धात जेव्हा भीकर्ण भीमाच्या समोर आला तर तेव्हा भीमाची इच्छा नव्हती त्याचा वध करण्याची,
पण विकर्ण भीमाला म्हणाला की सभेमध्ये उभा राहून मी विरोध दाखवला तेव्हा मी माझं कर्तव्य केलं आणि आताही मी माझं कर्तव्यच करत आहे. माझा मोठा बंधू दुर्योधनची आज्ञा आहे की मी युद्ध लढावं म्हणून त्याचंच मी पालन करतोय आणि त्याने आपल्या भावाचा पक्ष मात्र सोडला नाही. कौरवांची हार होणार हे माहिती असतानाही विकर्णाने आपल्या मोठ्या भावाची आज्ञा मानली. अशा प्रकारे तो बद्ध होता. आपण बघू पुढचा श्लोक 9. हरे कृष्ण. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्त जीविताः नाना शस्त्र प्रहरणाः सर्वे युद्ध विशारदाः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. माझ्यासाठी सर्वांच्या जीवनाचा त्याग, स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता कौरव सेनेतील श्रेष्ठ योद्ध्यांची नावं सांगून दुर्योधनाने द्रोणाचार्यांना ही सर्व वर्णन करून सांगितली. आता तेव्हा त्याचा हेतू काय होता? तर आपले सर्व योद्धे एवढे शक्तिशाली आहेत की ते आपल्याला नक्कीच विजयी करतील. दुर्योधन कसं म्हणजे किती शस्त्र आहेत, किती मोठी सेना आहे माझ्याकडे याच्यावरती तो भर देत होता. दुर्योधन कसा आहे, अत्यंत चालबाज आहे आणि कोणावर तो तो नाराज झाला तर वेडवाकडं बोलायलाही तो मागे पुढे बघत नसे. कुणाची खुशामत करायलाही तो पुढे असायचा. म्हणजे त्याला गरज पडेल तेव्हा तसं तो वागायचा. अशी खूप लोक आपण या जगामध्येही बघतो. म्हणजे तुम्ही किती चांगले आहात हे तुम्हाला तुमच्या म्हणजे तुमच्या वाचून माझं काहीच होणार नाही असंही तोंडावर समोर स्तुती करतात आणि थोड्याच वेळात आपल्याला वाईट बोलायलाही ते संकोच करत नाहीत. असेही लोक आपण बघतो. तर इथे प्रथम दुर्योधन कसा आहे, द्रोणाचार्यांकडे तावातावाने बोलत होता. आधीच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं. पण आता त्यांनी नाराज होऊ नये म्हणून तो आता इथे अशा प्रकारे बोलतोय. तर जेव्हा स्पष्ट झालं की आता युद्ध टाळणं अशक्य आहे आणि तेव्हा दुर्योधन आणि अर्जुन हे दोघंही आता कृष्णांकडे गेले. तेव्हा दुर्योधनाने कृष्णांकडे नारायणी सेना मागून घेतली आणि अर्जुनाने कृष्णांना तुम्ही माझ्या बाजूने या असं विनंती केली. कृष्णांनी हे सर्व होण्या अगोदर सांगितलं होतं की मी युद्धामध्ये कुठलंही अस्त्रशस्त्र हातात उचलणार नाही. आता नारायणी सेना कृष्णांकडून मिळाल्यावरती दुर्योधनाला आनंद झाला. कारण जर कृष्ण अस्त्रशस्त्र उचलणार नाही तर त्यांना आपल्या बाजूने घेऊन काय उपयोग असा विचार त्याने केला होता. तर इथे लक्षात घेऊया, कृष्णांना म्हणजे शास्त्राला न धरून दुर्योधन आपल्या शक्तीवरती गर्व करत होता. त्यामुळे हे अयोग्य होतं. शास्त्राला म्हणजे कृष्णांना विसरून आपण विजयी होऊ शकत नाही. तात्पुरतं यश मिळेल कदाचित पण ते टिकून राहणार नाही. तर इथे आपल्याला हे समजतं या श्लोकामध्ये. पुढच्या श्लोकामध्येही आपल्याला त्याच्या दुर्योधनाच्या मानसिकतेबद्दल अजून काही गोष्टी समजतात. 10वा श्लोक बघू आपण. हरे कृष्ण. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्मभिरक्षितं पर्याप्तं त्विदमे तेषां बलं भीमाभिरक्षितं. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता अपर्याप्तम असा शब्द आलेला आहे. अपर्याप्तम म्हणजे काय? असीमित, अपरिमित आणि अपर्याप्तम असंही म्हटलंय. पर्याप्तम म्हणजे सीमित. आता इथे काय आहे बघा, दुर्योधन तुलनात्मक विचार करतोय. भीमाच्या नेतृत्वाखाली असलेल्या पांडव सेनेपेक्षा भीष्म पितामह यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली असलेली कौरव सेना अपरिमित आहे असं त्याला वाटतंय. आता इथे तात्पर्यामध्ये बघा श्रीला प्रभुपाद काय सांगतात. आपण 2-3 ओळी वाचते मी इथल्या. आपला मृत्यू केवळ भीमाकडूनच होईल हे तो पूर्णपणे जाणून होता. त्याचवेळी अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजयाची निश्चिती होती. आता या युद्धात आपला विजय होईल या आपल्या निष्कर्षाचा त्याला विश्वास पटला होता. आता इथे भीमाचं नाव घेतलेलं आहे. दुर्योधनाला भीमाचा मत्सर वाटे आणि गदा कौशल्यामध्ये दोघंही निपुण होते. तर अशा प्रकारे आपल्याला हे कसा तो आपल्या शक्तीवरती त्याला खूप गर्व होता असं आपल्याला समजतं दुर्योधनाला. पुढचा बघू आपण 11वा श्लोक. हरे कृष्ण. अयनेषु च सर्वेषु यथा भागम अवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि.
वाचा माताजी. हरे कृष्ण माताजी. आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूह रचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केलं पाहिजे. हा, हरे हरे कृष्ण. आता ही व्यूहरचना वेगळ्या वेगळ्या प्रकारे केली जाते बघा. चक्रव्यूहाबद्दल आपण ऐकलेलं आहे. त्याशिवाय मगर व्यूह असतो, क्रौंच व्यूह असतो, असे वेगळ्या वेगळ्या प्रकारची व्यूहरचना केली जाते. इथे ही जी पांडवांची व्यूहरचना आहे ना, याला वज्र व्यूहरचना असं म्हटलेलं आहे. तर ही कशी होती, तर या रचनेला कोणी भेदू शकणार नाही अशी ही भक्कम रचना होती. आणि हे बघून दुर्योधनाला आश्चर्य वाटत होतं की पांडव तर आत्ताच वनवासातून आलेले आहेत, तरी त्यांनी एवढी भक्कम व्यूहरचना उभारलेली आहे. त्यामुळे तो भयभीत होता, क्रोध दाखवत होता आणि तो द्रोणाचार्यांकडे गेला. पण इथे पांडव सेनेमध्ये कोणीही आपली जागा किंवा रथ सोडून कृष्णांना भेटायला गेलं नाही. तर इथे लक्षात घेऊया, पांडव हे धर्माच्या बाजूने आहेत. धर्माचं पालन केल्याने आपल्याला शक्ती मिळते, आपल्याला भीती वाटत नाही, निर्भय होतो. जो भगवंतांच्या बरोबर जोडलेला असतो तो निर्भय असतो. तर इथे दुर्योधन म्हणतो की कौरवांना की भीष्मदेव हे निसंशय श्रेष्ठ योद्धे आहेत, पण ते वृद्ध आहेत आणि त्यांचे सर्व बाजूंनी रक्षण करण्याचा आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. आता इथे मी थोडंसं वाचते, इकडे काय सांगितलेलं आहे तात्पर्यामध्ये, की कुरूंचा विजय भीष्मदेवांच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आलं. युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला निश्चिती होती. याचं कारण म्हणजे ज्यावेळी मोठ्या मोठ्या सेनापतींच्या सभेत द्रौपदीचं वस्त्रहरण केलं जात होतं, त्यावेळी तिने या दोघांकडे न्याय याचना केली होती. पण ते एक चकार शब्दही काढू शकले नव्हते, हे दुर्योधन निश्चित जाणून होता. या दोघांच्या मनात पांडवांच्या विषयी जिव्हाळा असला तरी द्यूत क्रीडेप्रमाणेच ते आताही या जिव्हाळ्याचा त्याग करतील अशी त्याला आशा होती. आता इथे त्यामुळे दुर्योधन म्हणतोय की कौरवांना की भीष्मदेव हे निसंशय श्रेष्ठ योद्धा आहेत, पण ते वृद्ध आहेत आणि आपण त्यांचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो दुर्योधनाने इथे कारण दिलेलं आहे की भीष्मदेव आणि द्रोणाचार्य हे द्यूत क्रीडेमध्ये आणि द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी हे गप्प बसलेले होते. त्यामुळे दुर्योधनाला माहिती होतं की पांडव या दोघांना कितीही प्रिय असले तरी युद्धामध्ये ते या प्रेमाचा निश्चित त्याग करतील. 12वा बघू आपण श्लोक. हरे कृष्ण. तस्य संजयन अयम हर्षम कुरु वृद्धं पितामह सिंहनाद विनद्योच्चै शंखधम दद्मौ प्रतापवान. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. नंतर कुरु वंशातील वयोवृद्ध, महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्या मोठ्याने सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजवला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता भीष्म पितामहांनी ओळखलं की हा दुर्योधन अतिशय भयभीत झालेला आहे. बघा, आपल्यालाही कोणाकडे आपण 2-4 मिनिटं जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला समजतं की हा माणूस कसा आहे, काय बुद्धिमान आहे का मूर्ख आहे. तसंच आता किंवा याला भय वाटतंय. तर इथे आता दुर्योधन जरी म्हणाला जरी नाही स्पष्टपणे, तरी इथे भीष्मदेवांना समजलं की तो भयभीत झालेला आहे आणि तेव्हा त्यांनी शंखनाद केला. आता कुठलं कुठलं भय असतं बघा लोकांना, व्याधीचं किंवा आजारपणाचं असतं, मृत्यूचं असतं, आपली संपत्ती जाईल म्हणून असतं, किंवा जे अनिर्बंध इंद्रिय तृप्ती करत असतात त्यांना रोगाचं भय असतं. ज्यांचं कुटुंबावर प्रेम असतं त्यांना कुटुंबातील कुठल्या म्हणजे व्यक्तीचा नाश होण्याचं, मृत्यू होण्याचं भय असतं. आपली संपत्ती जाईल, स्टॉक मार्केटमध्ये पैसा जाईल किंवा मान प्रतिष्ठा असं जाण्याचं लोकांना भय असतं. काहींना सौंदर्य रूप निघून जाण्याचं भय असतं, मग ते वेगळ्या वेगळे उपचार वगैरे करतात ते टिकावं म्हणून. काहींना म्हणजे एखादा व्यक्ती जर का नीतिमूल्य जपणारा असेल तर ती आपली कधी तुटू नयेत हे भय असतं. तर म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं भय असतं. तर जे शास्त्रांचं पालन करीत नाहीत किंवा जो इतरांना फसवतो, जो नियम पाळत नाही, तेव्हा हे चुकीचं आहे आणि आपण कधीतरी पकडले जाणार ह्याचं भय त्याला असतं. तर इथे दुर्योधनाला पराजयाची भीती होती आणि त्याच्या मनातलं भय ओळखून त्याला उत्साहित करण्यासाठी आता भीष्मदेवांनी शंखनाद केला. या शंखनादाचं वर्णन सिंहनाद असं म्हटलेलं आहे. पुढे जेव्हा आता पांडव शंखनाद करतील त्याचं वर्णन दिव्यनाद असं म्हटलं गेलेलं आहे. तर देवांनी हा जो शंख फुंकला त्यामुळे दुर्योधन जो तावातावाने बोलत होता ना, तो आता शांत झालेला आहे.
पण 13वा श्लोक बघू. हरे कृष्ण. ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानकगोमुखाः सहसा एव अभ्यहन्यन्त सहा शब्द तुमुल अभवत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुतार्या आणि रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ततः श्वैतैर्हर्युक्ते महती स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवाश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मुतुः. एक मिनिट हा, मी खाली करते, स्क्रोल करते जरा. हा, वाचा माताजी. हरे कृष्ण. दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजविले. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण आणि अर्जुन यांनी केलेल्या शंखनादाचं वर्णन दिव्यनाद असं केलेलं आहे. आणि इथे काय सूचित केलेलं आहे की कृष्ण पांडवांच्या बाजूने असल्याने विरुद्ध पक्षाला म्हणजे कौरवांना विजयाची आशाही नाहीये. तसंच या ठिकाणी ज्या ठिकाणी भगवंत असतात तिथेच भाग्य लक्ष्मीही असते. त्यामुळे विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या शंखनादातून तयार झालेल्या या दिव्य नादातून स्पष्ट होतं की भाग्य आणि विजय हे दोन्ही अर्जुनाची वाटच बघत होतं. पंधरावा श्लोक बघू आपण. हरे कृष्ण. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजयः पौंड्रम दद्मौ महाशंखम भीमकर्मावृकोदरः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. भगवान श्रीकृष्णांनी आपला पांचजन्य नावाचा शंख वाजविला, अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजविला आणि अतिदुष्कर कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पौंड्र नामक शंख वाजविला. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे ना शंखांची नावं दिली आहेत बघा. तसंच कृष्णांना ऋषिकेश या नावाने संबोधलंय. ऋषिकेश, ऋषिक म्हणजे काय? इंद्रिय, आणि ईश म्हणजे स्वामी, इंद्रियांचे स्वामी, म्हणून ऋषिकेश. तर इथे श्रीला प्रभुपाद यांनी आपल्याला तात्पर्यामध्ये काय सांगितलंय ते प्रथम आपण वाचूया. तर सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेले भगवंत जीवांच्या इंद्रियांचे मार्गदर्शन करतात. जीवांनी शरण यावे म्हणून ते इंद्रियांचे मार्गदर्शन करतात. पण शुद्ध भक्तांच्या संदर्भात मात्र ते स्वतः त्यांचे इंद्रिय नियंत्रण करतात. या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियांचे नियंत्रण करतात. म्हणून त्यांना ऋषिकेश या विशिष्ट नावाने संबोधण्यात आलेले आहे. आता यावरून इथे आपण काय समजून घ्यायचंय की जे शुद्ध भक्त असतात त्यांच्या इंद्रियांचं नियंत्रण स्वतः कृष्ण करतात. तर जेव्हा आपण कृष्णांचे भक्त होतो तेव्हा स्वतः श्रीकृष्ण आपलं रक्षण करतात, आपल्या इंद्रियांचं मार्गदर्शन करतात. आणि जरी आपल्या आयुष्यामध्ये काही संकट आली, जसं आता इथे अर्जुनावरती एवढं मोठं संकट आलेलं आहे, तरी कृष्ण आपल्याला ह्यातून मार्ग दाखवतात. तसंच या श्लोकामध्ये अर्जुनाला धनंजय असं म्हटलेलं आहे. तर जेव्हा युधिष्ठिर महाराज विविध यज्ञ करत असत, जसं राजसूय यज्ञ इत्यादी त्यांनी केले, तर तेव्हा या यज्ञासाठी जे धन लागतं ती व्यवस्था करण्याची किंवा ते एकत्रित करण्याची व्यवस्था अर्जुन करत असे. आणि भीमाला वृकोधर असं म्हणून संबोधलेलं आहे, कारण भीम कसा होता, अनेक असुरांचा त्याने वध केलेला होता. म्हणजे कठीण कार्य तो करत असे, असुरांना वध करण्याचं वगैरे. तसंच तो भरपूर अन्नभक्षणही करत असे, म्हणून त्याला वृकोदर असं म्हटलेलं आहे. आता 16, 17 आणि 18 एकत्र आहेत, ते बघू आपण. हरे कृष्ण. मी श्लोक वाचते, मग माताजी तुम्ही वाचा. हा. अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः नकुलः सह देवश्च सुघोष मणिपुष्पकौ काश्यश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथाः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकीश्च पराजिताः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहू शंखान् दद्मु पृथक पृथक. वाचा माताजी आता. हरे कृष्ण माताजी.
कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजविला. त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नामक शंख वाजविले. हे राजन, महाधनुर्धर काशी नरेश, श्रेष्ठ योद्धा शिखंडी, दृष्टद्युम्न, विराट, अपराजित सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाबाहू पुत्र व इतरांनी आपापले शंख वाजविले. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रीला प्रभुपाद लिहितात की धृतराष्ट्रामुळेच ही आपत्ती कोसळलेली होती. कारण त्याने आपल्या मुलांनी स्वीकारलेलं जे धोरण होतं ना, त्याला उत्तेजन दिलं. मुलांनीही बघितलं होतं की धृतराष्ट्र राज्य आणि सिंहासन याच्या प्रती खूप आसक्त होता आणि तीच संपत्तीची, सत्तेची आसक्ती मुलांमध्ये पण होती आणि अत्याधिक होती. आता धृतराष्ट्र आध्यात्मिक दृष्टीनेही अंध म्हटला जातो, कारण योग्य प्रकारे तो आपल्या मुलांचं मार्गदर्शन करू शकला नाही. पुढचा बघू श्लोक. हरे कृष्ण. 19वा श्लोक वाचू. हरे कृष्ण. सघोषो धार्त्र राष्ट्राणाम हृदयानी व्यधारयत नभश्च पृथ्वीं चैव तुमुलो अभ्यनुनादयन. हरे कृष्ण. हरे कृष्ण वाचा. माताजी. हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झाली. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे आपल्याला समजतं की शंखनादामुळे जे अधर्माच्या बाजूने होते म्हणजे कौरव, त्यांची हृदय विदीर्ण झाली. विदीर्ण झाली म्हणजे ते खूप घाबरले. पण पांडवांवर याचा परिणाम झाला नाही. पांडवांचा भगवान श्रीकृष्णांवरती दृढ विश्वास होता आणि जो भगवंतांचा आश्रय घेतो तो महाभयानक आपत्तीमध्येही भयभीत होत नाही. आता ध्वनीच्या कंपनामुळे आपल्याला माहितीये काय काय होतं. इथे शंखनाद म्हटलेलं आहे ना, त्याला अनुसरून आपण समजून घेऊया. आता एखादं विमान बघा घराच्या जवळून खूप गेलं तर घराच्या काचा पण कंप पावतात, म्हणजे ध्वनीचा प्रभाव दिसतो. म्हणजे साऊंड व्हायब्रेशन अतिशय शक्तिशाली म्हटलेलं आहे. तसं किंवा पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजू लागला तर गर्दीमधल्या इतर लोकांवरती प्रभाव होत नाही, पण त्या गर्दीमध्ये एखादा चोर मिसळला असेल तर मात्र तो भयभीत होतो. तर वेगवेगळ्या ध्वनीच्या नादांचा वेगवेगळा परिणाम होताना आपण बघतो. जसा मुलांच्या शाळेमध्ये शाळा भरण्यापूर्वी घंटा वाजवली जाते, ती ऐकताच सर्व मुलं आपापल्या जागी येतात, शांतता राखतात. रस्त्यावरून जात असताना अचानक अँब्युलन्सचा आवाज आला तर सर्वजण आपली वाहनं बाजूला करून त्या अँब्युलन्सला पुढे जाण्यासाठी रस्ता देतात. तसंच इथे शंखनादामुळे कौरवांची हृदय विदीर्ण झाली असं म्हटलेलं आहे. आता इथे वेगवेगळ्या शंखांची नावं आहेत, ती आपण लक्षात ठेवायची आहे. कृष्णांचा शंख पांचजन्य आहे, अर्जुनाचा देवदत्त, भीमाचा पौंड्र, युधिष्ठिराचा अनंत विजय, नकुलाचा सुघोष, सहदेवाचा मणिपुष्पक. आणि हेही लक्षात घ्यायचंय की जेवढे आपण कृष्णांच्या बरोबर जोडलेले असू तेव्हा आपण निर्भय होतो, आपल्याला भय स्पर्शही करू शकत नाही. आता पांडवांचा कृष्णांवरती दृढ विश्वास होता, त्यामुळे युद्धासारख्या महाभयंकर आपत्तीमध्येही पांडव भयभीत नव्हते. पण आता कौरवांची काय गती झाली शंखनाद ऐकल्यावर हे आपण बघितलेलं आहे. 20वा श्लोक बघूया आपण. हरे कृष्ण. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शास्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडव ऋषिकेशं तदा वाक्यम इदम आह महीपते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला. हे राजन, व्यूहरचनेतील धृतराष्ट्र पुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कृष्णांची विविध नावं या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या आलेली आहेत बघा. ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी, माधव म्हणजे लक्ष्मीचे पती, अच्युत म्हणजे ज्यांचं पतन होत नाही, मधुसूदन म्हणजे मधु नावाच्या असुराला मारणारे, गोविंद म्हणजे इंद्रिय आणि गायींना आनंद देणारे, वासुदेव म्हणजे वसुदेवाचा पुत्र, देवकी नंदन देवकीचा पुत्र, यशोदानंदन, पार्थसारथी
पार्थाच्या रथाचे सारथी होते. केशव म्हणजे केशी असुराचा वध करणारे, जनार्दन सर्वांचा पालन करणारे, अशी विविध नावं आहेत. तर हे आपण नोंद करून ठेवायची आहे. आपण एक वही करूया, जिथे जिथे मी तुम्हाला सांगते हे तुम्ही सगळं लक्षात ठेवा आणि लिहून घ्या. जसं आधी मी तुम्हाला शंखांची नावं लक्षात ठेवायला सांगितली, तसंच कृष्णांची जी विविध नावं आपल्याला सापडतात अध्यायामध्ये, जसं जसं आपण पुढे जाऊ तीही आपण नोंद करून ठेवूया. तुम्ही बघाल कृष्ण ही अर्जुनाला विविध नावाने हाक मारतात किंवा संबोधतात. कधी त्याला कौंतेय म्हणतात, कधी महाबाहो म्हणतात, कधी भरतर्षभ, कधी गुडाकेश, कधी सव्यसाची. तर ही पण नावं आपण लक्षात ठेवूया. आता इथे या श्लोकामध्ये विजयाची कारणं दिलेली आहेत. पांडव का विजयी होणार आहेत? तर पहिलं म्हणजे श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने होते, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित होता. दुसरं कारण आहे की जिथे कृष्ण आणि किंवा विष्णू आहेत तिथेच त्यांची पत्नी भाग्यलक्ष्मीही आहे साथीला. तिसरं म्हणजे कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र आहे, त्यामुळे धर्मक्षेत्रामध्ये धर्माचा विजय हा निश्चित होता. हनुमान आहेच, ध्वजावरती आरूढ होते. जशी हनुमानांनी प्रभू रामचंद्रांना मदत केली होती तशीच त्यांनी आपल्याला मदत करावी म्हणून अर्जुनाने त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला होता युद्ध सुरू होण्यापूर्वी. शंखनाद हे कारण आपण बघितलं. शंखनाद ऐकल्यावर कौरवांची हृदय विदीर्ण झाली आणि ते भयभीत झाले. आता हा अर्जुनाचा जो रथ होता हा अग्निदेवाने त्याला दिलेला होता. या रथावरती आशीर्वाद होता की तो नेहमी विजयी होईल. सातवं कारण आहे की गांडीव धनुष्य हेही त्याला अग्नीकडून मिळालेलं होतं. तसंच पशुपती अस्त्र शंकराकडून मिळालेलं होतं त्याला. आणि नववं म्हणजे कारण आहे मोक्षदा एकादशी शुभ दिवस होता. तर अशा प्रकारे आपण समजू शकतो की पांडवांचा विजय हा निश्चित आहे. आता 21व्या श्लोकानंतर आपण पुढच्या वेळी बघूया, कारण तो वेगळा टॉपिक सुरू होत आहे. आता थोडंसं तुम्हाला शंखांबद्दल सांगते आणि मग आपण आजचा अध्याय संपवूया. तर शंख आणि श्री विष्णू यांचा खूप जवळचा संबंध आहे. शंख, चक्र, गदा, पद्मधारी असा श्री विष्णूंचं वर्णन केलं जातं. तर एकदा एक राक्षस होता शंकासूर आणि तो देवतांना खूप त्रास देत असे. त्यांनी वेद चोरले आणि समुद्रामध्ये लपवून ठेवले. त्यावेळी श्री विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला आणि या शंकासुराला समाप्त केलं. त्यानंतर विष्णूंनी शंखाच्या आकाराचं या शंकासुराच्या कानातलं हाड फुंकून ज्यातून ओम असा ध्वनी तयार झाला आणि मग त्यातून वेद बाहेर आले. तर त्यामुळे त्याला आता शंख असं म्हटलं गेलं त्या शंकासुरामुळे. तर श्री विष्णू यांचा शंख पांचजन्य म्हणून ओळखला जातो, जो धर्माचं प्रतीक आहे. जे 4 पुरुषार्थ आहे त्याच्यापैकी धर्म हा एक पुरुषार्थ आहे. आणि या शंखाचा ध्वनी म्हणजे चांगल्याचा वाईटावरती विजय असा सूचित करतो किंवा हे प्रतीक मानलं जातं. आता पूर्वी युद्ध होण्याच्या पूर्वी शंख वाजवले जात असत रणभूमीवर. इथेही ते वर्णन आलेलं आहे. आता योद्धे आणि त्यांचे शंख यांची नावंही आपण वाचली बघा. प्रत्येकाचा एक वेगळा शंख असे. तसंच आपण बघतो की आरतीच्या वेळी महत्वाच्या उत्सवांच्या दरम्यान पण मंदिरामध्ये शंख फुंकला जातो. तर या शंखांचा ध्वनी सर्व भक्तांसाठी एक सूचना असते की त्यांनी मनात येणाऱ्या इतर विचारांना बाजूला करून आता भगवंतांवरती विचार आपले केंद्रित केले पाहिजेत. तर ओमचा ध्वनी किंवा ज्याला नादब्रह्म म्हणतात हे शंखाचं प्रतीक आहे. आणि काही ठिकाणी तीर्थ पण दिलं जातं बघा भक्तांना या शंखामधून. तर असं वेगळं वैष्णवांच्यासाठी हा शंख खूप महत्वाचा आहे, कारण विष्णू आणि श्री विष्णू आणि शंख यांचा खूप जवळचा संबंध आहे. तर असं मानलं जातं की शंख फुंकल्याने श्री लक्ष्मी प्रसन्न होतात आणि सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो. धार्मिक महत्व आपण समजून घेतलं. पण या शंख फुंकण्याच्या प्रक्रियेमुळे आपली फुफ्फुसही अतिशय शक्तिशाली होतात असं सांगितलंय. शंख फुंकताना आपण शुद्ध हवा प्रथम आतमध्ये ओढून घेतो आणि अशुद्ध हवा शंख फुंकताना बाहेर सोडली जाते. त्यामुळे फुफ्फुसांचं कार्य हे अत्यंत सुरळीतपणे होतं आणि अधिक कार्यक्षमतेने हे सुरू राहतं. तर हे आपण शंखनादाचं महत्व समजून घेतलं. तर साऊंड व्हायब्रेशन्स किंवा ध्वनी कंपनाचं हे विशेष महत्व आहे. आपलं स्वरयंत्र म्हणजे व्होकल कॉर्ड्स ज्याला म्हणतात, विविध आवाज तयार होतात बघा, जे आपण कानाद्वारे ऐकू शकतो. आणि आपल्या कानांचं तुम्ही जर का इंटरनल स्ट्रक्चर म्हणजे ज्याला अंतर्गत रचना ही अत्यंत विलक्षण अशी आहे. भगवंतांनी जशी सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट काही हेतूने विशिष्ट प्रकारे त्याची रचना केलेली आहे, तशीच आपली कानांची जागा म्हणजे चेहऱ्याच्या कुठल्या भागामध्ये कान आहे, त्याची बाह्य रचना, अंतर्गत रचना ही खूप अत्यंत विलक्षण असं आहे. तर पूर्वीच्या काळामध्ये ऋषी मुनींच्या वाणीतून केवळ कानांनी ऐकून लोक ज्ञान ग्रहण करत असत. श्रुतीधर म्हटलं जायचं त्यांना. म्हणूनच श्रुती किंवा श्रवणाचं खूप महत्व आहे.
तर शुद्ध भक्तांच्या वाणीतून कृष्ण भावनेचं ज्ञान, हरे कृष्ण महामंत्राचं श्रवण जेव्हा आपण करतो ते अत्यंत शक्तिशाली म्हटलं गेलेलं आहे. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून वेगवेगळ्या मानसिकता असलेल्या बद्ध जीवांना कृष्ण भावनेमध्ये खेचून आणण्याची शक्ती त्या आवाजामध्ये असते, त्या ध्वनीमध्ये असते. त्यामुळे शुद्ध भक्तांकडून हरे कृष्ण महामंत्रांचं संकीर्तन ऐकायला मिळणे हा सर्वश्रेष्ठ आनंद मानला जातो. कारण भगवंत आणि भगवंतांचं नाम हे भिन्न नाहीये. नामामध्ये भगवंतांची पूर्ण शक्ती आहे आणि शुद्ध भक्तांच्या वाणीतून हरिनामाचं श्रवण हे त्याहून अधिक श्रेष्ठ गोष्ट आहे. आता ध्वनीची गती ही माध्यमावर अवलंबून असते. आपण फिजिक्समध्ये किंवा भौतिकशास्त्रामध्ये शिकलोय. म्हणजे घन पदार्थ असतात, सॉलिड्स असतात, ह्याच्यामध्ये ध्वनीची गती ही अधिक असते वायूपेक्षा, गॅशियस पदार्थांच्या पेक्षा. पण भगवंतांच्या हरिनामाचं श्रवण करून भगवत धामाकडे प्रगत होण्याची जी ही गती आहे ना, हे जेवढं व्यक्तीचं हृदय कोमल असेल तेवढी ही गती अधिक असते. म्हणजे जेव्हा भक्त नियामक तत्वांचं पालन करतो, गुरूंचे उपदेश काटेकोरपणे पालन करतो त्याचं, तेवढं त्याचं हृदय अधिक कोमल किंवा अगदी लोण्यासारखं मृदू होतं, पवित्र होतं. आणि जेवढं हृदय पवित्र, जेवढं हृदय निर्मळ, तेवढी भक्ताची हरिनामाबरोबर एकरूप होण्याची एकरूपता दृढ असते. अभक्ताचं हृदय कठोर म्हटलं गेलंय बघा. आणि त्याचं कारण हृदयामध्ये अनर्थ असतात. तर जेव्हा जेवढं अधिक आपण हरिनामाचं श्रवण करू तेवढे हे अनर्थ दूर होतात आणि हृदय कोमल होतं. आता कृष्णांना माखन चोर म्हणतात ना, तर लोणी कसं असतं, मक्खन अगदी मऊ असतं. तर ज्या भक्ताचं हृदय लोण्याप्रमाणे मऊ किंवा मृदू असतं, अशा भक्ताचं हृदय कृष्ण हरण करतात. तर आता हृदयच ज्याचं कृष्णांना समर्पित आहे, कृष्णांनीच हृदय चोरलेलं आहे, अशा भक्ताची मन, बुद्धी, इंद्रिय तर केव्हाच कृष्णांना अर्पण झालेली आहेत. म्हणजे असा भक्त आता पूर्णपणे कृष्ण भावना भावित झालेला आहे असं म्हटलं जातं, जो आता म्हणजे शुद्ध भक्त आहे आता हा. आणि अशा भक्त भगवत धामामध्ये अशा भक्ताचा प्रवेश हा निश्चित असतो. तर हे हरे कृष्ण महामंत्राचं हे आध्यात्मिक जगातून मिळालेलं आपल्याला साधन आहे. आपल्या हृदय शुद्धीसाठी हे दिलं गेलेलं आहे. जेवढ्या अधिक प्रमाणात आपण महामंत्राचा जप करू, संकीर्तन करू आणि म्हणजे या दिव्य ध्वनीचा प्रभाव आपल्यावरती होतो आणि मग आपली भगवत धामाकडे जाण्याची गती निश्चितच वाढते. शीघ्रतेने आपण प्रगती करू शकतो. हा, तर इथे आता आपला अध्याय संपला, म्हणजे आजचा वर्ग आपण थांबूया. तुम्हाला काही शंका असतील तर मी घेऊ शकते. पुढच्या रविवारी आपण